आपण पापलेट फ्राय करणार आहोत। त्यासाठी इथे मी पापलेट घेतले मीडियम साईजचे, 4 बोंबील पण घेतले आणि 4 प्रॉन्स घेतले। त्यांना आता लाल मसाला, हळद, चवीपुरता मीठ, 3 चमचे आगळ असं सर्व लावून मिक्स करून घेतलं आणि 15 मिनिटं साईडला ठेवलं। त्याच्यानंतर इथे मी बारीक रवा घेतला, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं, थोडंसं लाल मसाला ॲड केला आणि सर्व मिक्स करून घेतलं। आता पापलेट फ्राय करायला घेऊया। तर तव्यात चांगलं तेल गरम करून घेतलं, त्यात पापलेट सोडले आणि दोन्ही साईडला लालसर होईपर्यंत पापलेट चांगले फ्राय करून घेतले। त्याच्यानंतर जे उरलेले पापलेट होते फ्राय करायचे ते देखील तेलात सोडले। 4 जे प्रॉन्स होते ते पण चांगले दोन्ही साईडला फ्राय करून घेतले। त्याच्यानंतर जे बोंबील होते ना, मॅरिनेशन करून ठेवले होते ते पण त्यात जो रवा आणि तांदळाचं जे मिश्रण होतं ना केलेलं ते पण लावून चांगलं असे दोन्ही साईडला बारीक गॅसवर असे कडक फ्राय करून घेतले। तुम्ही बघू शकता इथे